महामुंबईत मान्सूनचं जोरदार पुनरागमन. आता आठवडाभर पाऊस बरसणार. मुंबई पुन्हा एकदा जलमय होण्याची शक्यता. बुलढाणा जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस. खामगाव, चिखली, मेहकर तालुक्यामध्ये दमदार पाऊस. संग्रामपूरमधील केदार नदीला पूर. मुंबईतील खड्ड्यांवरून हायकोर्टानं महापालिकेला फटकारलं. दर्जेदार रस्त्यांसाठी मुंबईकरांना आणखी किती वर्ष वाट पाहावी लागेल, हायकोर्टाचा सवाल. शेतकरी कर्जमाफीसाठीचा आजचा मुहूर्त हुकला. 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार. तर योजनेच्या निकषातही बदल करण्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांचे संकेत. खासदार ओमराजे निंबाळकरांनी वर्षावर घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. दोघांमध्ये जवळपास 45 मिनिटं चर्चा. केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा सुरू असताना झालेल्या भेटीला महत्त्व. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी पार्थ पवारांना मोठी संधी. पार्थ पवारांची केंद्राच्या डिफेन्स कमिटीवर वर्णी. उज्ज्वल निकम, धैर्यशील मानेही सदस्यपदी. एससी आरक्षण उपवर्गीकरणावरून अधिवेशनामध्ये सरकारच्या कोंडीची शक्यता. 27 आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. बदल समितीचा अहवाल जाहीर करण्याची मागणी. तर उपवर्गीकरणाविरोधात आझाद मैदान ते विधान भवन मोर्चा. वाहनांवर HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी आज शेवटची मुदत. नंबर प्लेट नसेल तर उद्यापासून भरावा लागणार दंड. राज्यभरातील 1 कोटीहून अधिक वाहनांवर कारवाईची टांगती तलवार. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सियाचा भाऊ साहिल गोयलला नोटीस. खोटे आरोप करून बदनामी केल्याचा आरोप करत 10 कोटींची नुकसान भरपाई देण्याबाबत नोटीस. नाशिक धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या जामिनावर आज सुनावणी. दोन्ही बाजूकडून युक्तिवाद पूर्ण. संशयित निदा खानसह इतर आरोपींच्या जामीन अर्जावर आज निकाल येण्याची शक्यता.